चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बघा तलाठी भरती जी असणार आहे आपली, तर तलाठी भरती येत्या महिन्याभरात तुम्हाला बघायला भेटेल. ओके, जवळपास 1700 प्लस पदांसाठीची ही जाहिरात आपल्याला बघायला भेटणार, त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, याबाबत शैक्षणिक पात्रता काय असणार आहे किंवा शैक्षणिक अर्हता काय असणार याबद्दल आपण सगळ्या गोष्टी अगोदर घेतलेल्या आहे. अभ्यासक्रम काय असेल आणि बुक्स लिस्ट कोणती वापरायची आणि नियोजन काय असलं पाहिजे, हा ना, ज्या गृहिणी असेल किंवा जे विद्यार्थी आहेत नव्याने तयारी करणारे, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. आणि आपलं मिशन टार्गेट काय असणार आहे, तर तलाठी भरती असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, आपण जी आणि मला असं वाटतं की तलाठी भरती TCS घेऊ शकते, मे बी असं वाटतंय मला. ओके, राज्य संवर्गातील जी पदं आहेत, ओके, ते कोण घेणार आहे, तर MPSC घेणार आहे. क आणि ड ची जी पदं आहेत, आपण नगर परिषदमध्ये बघितलं, तर ते MPSC थ्रू होणार आहे. तर असं वाटतंय मला. तर आपण बघूया काय होतं. तरी सुद्धा आपण अभ्यास आपला हा दोन्ही करून ठेवायचा आपल्याला. आणि त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगायची की अ, आपली जी म्हणजे मागं 2023 मध्ये, ओके, जे तलाठीचे एकूण टोटल 57 शिफ्टमध्ये पेपर झाले होते. तर त्याचं ॲनालिसिस आपण रोज दुपारी 12 वाजता घेणार आहे, उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज पहिल्या शिफ्टपासून, पहिल्या फर्स्ट शिफ्टपासून पेपर ॲनालिसिस आपण मॅथ्स रिझनिंगचं घेणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. ओके. यामध्ये बघा अभ्यासक्रम काय असणार आहे बघा. यामध्ये जर बघितलं तुम्ही, तर मराठी व्याकरण असतं आपलं 25 प्रश्न 50 गुणांसाठी. ओके. नंतर इंग्लिश असतं 25 प्रश्न 50 गुणांसाठी. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी. आता या सामान्य ज्ञानमध्ये काय येतं सर? सामान्य ज्ञान म्हणजे सायन्स का नाही, जी आपण जी ज्याला म्हणतो. यामध्ये करंट अफेअर असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल. तर हे 6 ते 7 सब्जेक्ट यामध्ये येतात. ओके, त्याला आपण GS म्हणतो, सामान्य ज्ञान असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी. म्हणजे 10 ते 12 प्रश्न अंकगणिताचे असतात, 12-13 प्रश्न हे बुद्धिमत्ताचे असतात. एकूण 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी. जवळपास 25% हा मॅथ्स रिझनिंगवर कार्यक्रम आहे. आणि स्कोरिंग सब्जेक्ट जर म्हणला, तर मॅथ्स रिझनिंग असं म्हणता येईल आपल्याला. एकूण प्रश्न जर बघितले आपण, तर 100 प्रश्न आहेत 200 गुणांसाठी. प्रश्नांची संख्या 100 आहे, एकूण गुण आहे 200 आणि कालावधी 2 तास भेटतो तुम्हाला. 2 तास म्हणजे 120 मिनिटे. आणि याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मुलाखत पण नाही. परीक्षा पद्धती ऑनलाईन होण्याचे चान्सेस आहे. आणि पदाचं नाव काय? तलाठी आहे. ओके. जर MPSC घेतलं ऑफलाईन, पण TCS मे बी असं वाटतंय मला. तर आपण बघूया काय होतं. ठीक आहे. तर तलाठी आणि नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग आहे का? लक्ष द्यायचं आहे. नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग आहे करून याच्यामध्ये? तर नाही. ओके. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला मी बुक लिस्ट कोणती वापरायची बघा. सर मराठीसाठी तुम्हाला काय करायचंय? मराठीसाठी तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं बुक वापरायचंय. हे सगळ्यात बेस्ट आहे. याच्यासाठी याला दुसरा पर्याय नाही कोणताच. ओके. मोरा वाळंबे सरांचं बुक वापरायचंय. ओके. आणि बुक वापरायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं, नियोजन काय असलं पाहिजे, जे नव्याने तयारी करता किंवा जुने विद्यार्थी तुम्हाला माहितच आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला बघायचंय की PYQ म्हणजे पेपर कसा पडलेला होता अगोदर, मराठीचा कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न होते आणि पेपर पॅटर्न काय होता बरोबर. उतारा एक कंपल्सरी असतो. कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्ही बघितलं असेल, इंग्लिश आणि मराठी हे सारखंच असतं. ओके. फक्त लँग्वेज मराठी इंग्लिश आहे, ग्रामर हे लक्षात ठेवायचं. ओके. तर मोरा वाळंबे सरांचं बुक आणि PYQ अनालिसिस तुम्हाला करायचंय. त्यानंतर इंग्लिश साठी तुम्हाला वापरायचंय पाल आणि सुरी. ओके. पॉल आणि सुरी. ओके. हे बुक वापरायचं तुम्हाला. अतिशय महत्वाचं बुक आहे. ओके. त्यानंतर बघा, सामान्य ज्ञानसाठी सर, सामान्य ज्ञानसाठी आम्ही काय करावं बरं? बघा, सामान्य ज्ञानसाठी जर तुम्ही बघितलं, इतिहास असेल भारताचा. ओके. त्यानंतर राज्यघटना असेल. ओके. आणि अर्थशास्त्र असेल. तर यासाठी तुम्हाला कोळंबे सरांचं बुक वापरायचं बरोबर. एकदम बेस्ट बुक आहे. माझं फेवरेट बुक आणि सगळ्यात आवडतं बुक आहे माझं ते. ज्यावेळेस आम्ही प्रिपरेशन करत होतो MPSC राज्यसेवा वगैरे, तर आम्ही इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्र. आता इथं तुम्ही लक्ष्मीकांत वापरायचं काही गरज नाही आहे. पेपर गट 3चं पोस्ट आहे. इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्रासाठी तुम्हाला कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं, रंजन कोळंबे सरांचं. ठीक आहे, भगीरथ पब्लिकेशनचं. नंतर राहिला प्रश्न कोणता, तर सायन्स. ओके. त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, नंतर सायन्स, नंतर भूगोल. भूगोलसाठी तुम्ही AB सौदी सरांचं वापरायचं. कोणतं वापरायचं तुम्हाला भूगोलसाठी? सर भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला प्रॉपर करायचा आहे. AB सौदी किंवा पुंगळे सरांचं बुक वापरायचं. पुंगळे सरांचं सुद्धा बुक एकदम बेस्ट आहे. विठ्ठल पुंगळे बघा.
आता मी ज्यावेळेस प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस विठ्ठल पुंगळे सरांचं बुक ज्यांनी रीड केलं असेल, एकदम सुटसुटीत भाषा आहे. ज्याला जो नवीन आहे, ज्याला भूगोल जमत नाही, त्यासाठी अतिशय महत्त्वाचं बुक आहे बेटा. ओके, आहे ना, ए बी सौदी किंवा विठ्ठल पुंगळे सरांचं. ठीक आहे ना, तुम्ही इथं लिहून ठेवा विठ्ठल पुंगळे सरांचं, तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, नंतर कोणतं सर राहिलं, कोणतं सर आता आपलं सायन्स आणि जी के जी एस, आपलं करंट अफेअर. तर करंट अफेअरसाठी तुम्हाला एमपीएससी सिम्प्लिफाईड वापरायचं आहे किंवा अभिनव प्रकाशनचं वापरायचं, पण एमपीएससी सिम्प्लिफाईड इज बेस्ट. आहे ना, करंट अफेअर सगळं कव्हर होतं एमपीएससी सिम्प्लिफाईड म्हणून. बरोबर आहे, करंट अफेअर सर्व कव्हर होतं तिथून. बरोबर आहे का? हो सर. आणि त्यानंतर कोणतं करायचं रे सर? सायन्ससाठी काय करायचंय? तर सायन्ससाठी तुम्हाला स्टेट बोर्डचं बुक वापरायचं आहे, स्टेट बोर्डचे. है ना, स्टेट बोर्डचे कोणते बुक वापरायचे सर? तर स्टेट बोर्डचे तुम्हाला 6वी बसून तर 10वी पर्यंतचे बुक वापरायचे. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता हे एवढं तुम्ही अभ्यास केला, आतापासून चालू केलं, त्याच्यानंतर तुम्हाला रिव्हिजनसाठी वापरायचं आहे एमपीएससी पीएसआय एसटीआयचा जो ठोकळा आहे, तात्यास ठोकळा आहे, एकनाथ पाटील तात्यास ठोकळा, त्यांचा ठोकळा तुम्हाला वापरायचा आहे रिव्हिजनसाठी. एवढं झाल्यानंतर ओके, येस. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात स्टेट बोर्ड नाही वापरले चालेल का? जर तुमच्याकडे स्टेट बोर्ड असेल तर चांगली गोष्ट आहे, पण तात्याच ठोकळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर स्टेट बोर्ड त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे बुक वापरताना व्यवस्थित वापरा. एकच बुक वापरा, एकच बुक 10 वेळेस वाचायचं आपल्याला, एकच बुक 10 वेळेस वाचायचं आपल्याला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता राहिला प्रश्न मेन हा, तर याच्यासाठी तुम्हाला करायचंय आपला क्लास. जर गरज असेल तर लावा, है ना, बेसिक बसून आहे. जे जुने विद्यार्थी त्यांना माहितच आहे. तुम्हाला कोणतीही बुक घ्यायची गरज नाही, एवढी मी गॅरंटी देतो तुम्हाला. आणि ही गॅरंटी माझी. मॅथ्स रिझनिंग मध्ये मार्क्स देण्याची गॅरंटी माझी. ओके, हे लक्षात ठेवा, कारण ते तुम्हाला कोणतं बुक वापरायचं काम नाही. याच्यामध्ये आपण काय केलेलं, एक बॅच लॉन्च केलेली. कोणती बॅच आहे सर? तर धुरंधर बॅच, जी असणार एकदम जबरदस्त अंकगणित आणि बुद्धिमत्ता. ही बॅच असणारे बरोबर संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता. जे विद्यार्थी तलाठी भरती नगर परिषदची तयारी करताय अशा विद्यार्थ्यांसाठी ही धुरंधर बॅच असणार आहे. या बॅचची वैशिष्ट्य असणार रोज 1 तास क्लास लाईव्ह, बेसिक बसून तयारी, गतवर्षी पेपर विश्लेषण आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना मी प्रत्येक टॉपिकचं सराव प्रश्नाची पीडीएफ देणार आहे आपण, पीडीएफ, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ही बॅच तुम्हाला मिळणार आहे 799 रुपयामध्ये. आता ही बॅच तुम्हाला कुठं भेटेल? तर संतोष के अकॅडमी ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं. संतोष के अकॅडमी. आता बरेचसे विद्यार्थी म्हणाल की सर आम्हाला माहित नाही तुम्ही कसं शिकवता. तर आपण रोज दुपारी 12 वाजता पीवायक्यू अनालिसिस चालू करतोय. अटेंड करा. रोज दुपारी 12 वाजता हे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे. है ना, जे शिफ्ट वाईज पेपर झालेले ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये, नंतर ते प्रायव्हेट होणार आहे. जर तुम्ही लाईव्हमध्ये अटेंड केलं तर तुमचा फायदा होईल, अदरवाईज ते प्रायव्हेटमध्ये होईल. त्याच्यामुळं रोज दुपारी 12 वाजता तुम्हाला अटेंड करायचं. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपची लिंक सुद्धा आहे. तर ही बॅच जॉईन करायची असेल तुम्हाला संतोष के अकॅडमी ॲप प्ले स्टोअरला डाउनलोड करायचं आहे. बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, येस. आणि आतापासून तयारी करायची. आता नियोजन काय असलं पाहिजे बघा, बरेचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं सर नियोजन, तर रोज तुम्हाला 2 सब्जेक्ट घ्यायचे जीएसचे. मॅथ्स रिजनिंगला 2 तास, बाकीच्या विषयाला 2-2 तास 4, आणि 2 तास मॅथ्स रिजनिंग 6, आणि 1 तास करंट अफेअर 7 तास. रोज 6 ते 7 जर अभ्यास केला तुम्ही तास, महिला वर्ग असेल, जगृहिणी असेल, त्यांनी वेळात वेळ काढून सकाळी 5 ते 7 या टायमात तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर तुमचं काय काम असेल घरगुती ते करा. है ना, 10 ते 10 पर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी होतात. 10 ते 12 पर्यंत पुन्हा वेळ भेटतो तुम्हाला, बरोबर आहे, किंवा 11 ते 1 पर्यंत भेटतो. त्यानंतर किंवा 12 ते 2 पर्यंत भेटतो, बरोबर, 4 तास झाले. आणि संध्याकाळी पुन्हा जेवण वगैरे झालं की संध्याकाळी 2 तास, 2 ते 3 असं 7 तास तुम्हाला एक नियोजन करायचं आहे. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला, रोज 2 तास जी के जी एस. ओके, एक आठवडा तुम्ही इतिहास भूगोल घेतलं, सोबत तुम्हाला काय करायचंय मॅथ्स रिजनिंग आणि करंट अफेअर. ओके, त्याच्यानंतर पुढच्या वीकमध्ये तुम्हाला काय घ्यायचंय, इकॉनॉमिक्स घ्यायचंय, है ना, किंवा राज्यघटना घ्यायचं. असं तुम्हाला 2-2 सब्जेक्ट घ्यायचे. ओके, जेणेकरून काय होईल, तुम्हाला जास्त म्हणजे एकच सब्जेक्ट नाही घेऊन बसायचा जो सोपा आहे तो. सगळ्यांना थोडं थोडं समान हक्क द्यायचा आपल्याला. ठीक आहे, येस. आणि याबाबत क्वालिफिकेशन काय असेल या सगळ्या गोष्टी मी आपल्या चॅनलला टाकलेल्या आहे. सर्च करून बघा किंवा व्हिडिओजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट सेशनला. जागा या लवकरच येणार आहे, त्यामुळं तयारी करून ठेवा. एनी ग्रॅज्युएशन आणि MSc साठी किंवा ट्रिपल सी, है ना, हे जर असेल तुम्हाला तर तुमचं फॉर्म तुम्ही भरू शकता. ठीक आहे, येस, हे एक महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट सेशनला. काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.